दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ। तर शिवशरणात मित्रांनो, आज आपण पाहणार आहे भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी। अजिबात तेलकट वगैरे असा चिवडा नाहीये, भाजक्या पोह्यांपासून बनवलेला साधा सिंपल आणि मस्त झणझणीत असा चिवडा आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, मला खात्री आहे की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही नक्की एन्जॉय कराल। तर पहिले मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत, तर ते 2 बॅचमध्ये मी भाजून घेतलेत आणि हे पोहे भाजकेच आहेत मान्य आहे, पण थोडेसे फ्रेश व्हावेत यासाठी त्याला थोडेसे 2-3 मिनिटं भाजून घेतलं। आणि आपण आता बाकी साहित्य जे त्यात मिक्स करायचे त्याची तयारी करून घेऊया। पहिले मी इथे शेंगदाणे 1 वाटीभर शेंगदाणे घेतले होते, आवडतील तेवढे शेंगदाणे, थोडेसे काजूचे तुकडे, मनुके, बेदाणे जे काय ते, थोडं डाळवं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात ते तुम्ही ह्या 2 मिनिटासाठी ह्या तेलामध्ये हे सर्व जिन्नस तळून घ्यायचं आणि हे नंतर चिवड्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। तर जसं तळून झालं तसं एक एक आपण लगेच भाजून घेतलेल्या पोह्यामध्ये ॲड करायचं। आणि आता इथं मी मक्याचे पोहे, हे पण तुम्हाला जेवढे आवडत असतील तसे घ्या। हे मक्याचे पोहे ते पण थोडे तळून घेऊन तेही त्या पोह्यामध्ये ॲड करायचे, सोबत कढीपत्ता। मला तर रवा कढीपत्ता चिवड्यामध्ये खूप आवडतो, त्याच्याशिवाय चिवड्याला चव येत नाही। तर हा जितका जास्त घ्याल तितका चिवडा छान होतो, मस्त चवदार लागतो, खमंग लागतो। आणि हे पण मक्याचे पोहे आणि तो कढीपत्ता भाजलेल्या पोह्यामध्ये ॲड करून घ्यायचा। आणि आता जे आपण मसाले वगैरे त्यात ॲड करणार आहे ते त्याआधी लसूण, हा अख्खा लसूण आहे, थोडंसं त्याचं सालटं काढलेलं आहे आणि थोडा ठेचून घेतलेला लसूण। बाकी मग त्या तेलामध्ये जेवढं आपल्याला आवडतं तेवढं तिखट, म्हणजे जसं जमेल असं तिखट, हळद, चिवडा मसाला आणि मीठ, हे सगळं गॅस बंद करून हे सगळं तळून घेतल्यामुळे तेल ऑलरेडी गरम असणार, तर मग गॅस बंद करायचा, कारण हे सगळे पावडर्ड मसाले ते लवकर जळून जाण्याची शक्यता असते। त्यामुळे गॅस बंद करून मग त्या तेलामध्ये हे सगळे मसाले परतून घेतले आणि चिवड्यामध्ये म्हणजे भाजलेल्या पोह्यामध्ये ते सर्व जिन्नस असे ॲड केलं। आणि शेवटी पिठी साखर, जास्तही टाकलेली नाही चांगली लागणार, थोडीशी पिठी साखर, त्याच्याने चव छान येते चिवड्याला। आणि झाला आपला चिवडा तयार। तर कशी वाटली आपली साधी सोपी भाजक्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। दिवाळी संपली म्हणून काय झालं, चिवडा तर आपण कधीही एन्जॉय करू शकतो ना। आणि हो, आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। थँक्यू।